गणपति बप्पा का आज बड़े उत्साह के साथ नासिक में आगमन हुआ। गणपति बप्पा की मूर्ति खरीदने के लिए नासिक वासियों की सुबह से देर रात तक बाजार में भीड़ देखने को मिली। छोटे बाजारों से लेकर बच्चों से लेकर बुजुर्गों तक सभी ने बप्पा की मूर्ति खरीदने में हिस्सा लिया। महिलाओं की इसमें खास भागीदारी रही। ढोल नगाड़ों के साथ बप्पा का आगमन हुआ। बप्पा के आगमन का उत्साह हर घर में दिखाई दे रहा था। दोपहर में हल्की बारिश होने के बावजूद गणेश भक्तों का उत्साह कम नहीं हुआ। बप्पा की पूजा के लिए आवश्यक सामग्री खरीदने के लिए नागरिक बड़ी संख्या में बाजार में भीड़ कर रहे थे। गणपति बप्पा मौर्य, मंगल मूर्ति मौर्य, आला रे आला गणपति आला जैसे बप्पा के नारों से इलाका गूंज उठा। इससे माहौल भक्तिमय हो गया। नासिक के बाजारों में गणपति बप्पा की मूर्तियां खरीदते समय कोई अप्रिय घटना न घटे तथा शहर में ट्रैफिक की समस्या न आए, इसके लिए नासिक पुलिस प्रशासन द्वारा बड़ी संख्या में पुलिस बल तैनात किया गया है। दादा साहेब उबाले की रिपोर्ट। गणपती बाप्पांचं आगमन आज प्रत्येक घराघरामध्ये झालेलं आहे। कसा उत्साह वाटतो तुम्हाला? गेल्या 10 वर्षापासून आम्ही गणपती बसवत आहोत। 10वं वर्ष आहे आणि अतिशय उत्साहामध्ये आम्ही सर्व पंचरत्न रोस आणि सर्व गल्लीमधील लोक मोठ्या आनंदात हा सण साजरा करतात। म्हणजे थोडक्यात सणच म्हणायचं याला, कारण 11 वर्षापासून गणपती बाप्पाचं मोठ्या उत्साहात आपल्या परिसरामध्ये आणि आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये पण मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम राबवण्यात येतो आणि अनेक पद्धतीने आणि वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या वेशभूषामध्ये गणपतीचं आगमन प्रत्येक मंडळामध्ये साजरे करण्यात येते। त्याचप्रमाणे आम्ही पण मोजक्या प्रमाणात पण चांगल्या पद्धतीने, साध्या पद्धतीने आणि मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम दरवर्षी साजरा करतो। गणपती बाप्पांच्या चरणी तुम्ही काय मागणी कराल, काय मागाल? सर्व सुख, सर्वांना सुख लाभो, सर्व आनंदात राहो हीच गणपतीच्या चरणी प्रार्थना करतो। भाऊ, तुम्हाला काय वाटतं? आज गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे, कसा आनंद आहे? एकदम आनंदी आनंद। काय बाप्पांच्या चरणी काय मागाल महाराष्ट्रासाठी, नाशिककरांसाठी? सर्वांना आनंद राहू देवा, टेन्शन नाही, पाऊस पाणी वरतात येऊ दे, मस्त होऊ दे, टेन्शन नाही राहिले पाहिजे। गणपती बाप्पांचं आगमन आज घराघरामध्ये झालेलं आहे आणि तुमच्या मनामध्ये गणपती बाप्पा आले आहेत तर कसा उत्साह वाटतो? खूप आनंद वाटतोय, कारण दरवर्षीप्रमाणे आम्हाला नेहमीच्या उत्साहापेक्षा अजून डबल आनंद झालेला आहे। गेल्या किती वर्षांपासून आपण गणपती बाप्पांचं उत्साहामध्ये स्वागत करता आणि बसवता? गेल्या 10 वर्षापासून हे आमचं 10वं वर्ष आहे। काय वाटतं, आज नाशिकमध्ये गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे, तुमच्या मनामध्ये कसा उत्साह आहे? सगळीकडे खूप जल्लोषच आहे आणि गणपती बाप्पाचं आमच्याकडून खूप मोठं स्वागत आहे।